अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ झाल्यानंतर आता अमेरिका काय पावलं उचलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय। इस्लामाबादेत 21 तास अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली, मात्र चर्चेत अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्यामुळे कुठलाही तोडगा निघाला नाही। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं सांगून इराणला कुठलीही कल्पना न देता अमेरिकेला परतले ते। इराणला आमच्या अटी मान्य नसल्याचं व्हान्स यांनी सांगितलं, तर दुसरीकडे अमेरिकेनं अवास्तव मागण्या ठेवल्याचं इराणचं म्हणणं आहे। शिवाय अमेरिकेनं शरणागती पत्करण्याची घातलेली अट मान्य नसल्याचंही इराणनं स्पष्ट केलं। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा प्रश्न जगासमोर कायम आहे। दरम्यान कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेला परत निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिली। पाहूया। We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. दरम्यान इराण आणि अमेरिकेची ही चर्चा निष्फळ का झाली आपण जाणून घेऊया। अमेरिकेनं दावा केला की बैठकीत चांगली चर्चा झाली, मात्र अटी स्वीकारण्यास इराणनं नकार दिला। तर इराणचा दावा आहे अमेरिकेच्या अवाजवी मागण्यांमुळे तोडगा निघू शकला नाही। अमेरिकेचं म्हणणं आहे की हॉर्मुझची सामुद्रधुनी निर्बंधांपासून मुक्त करून खुली करावी, तर इराणच्या दाव्यानुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण कायम ठेवण्यावर आम्ही ठाम आहोत। अमेरिकेच्या दाव्यानुसार इराणनं अण्वस्त्र तयार करू नये, 900 पाऊंड युरेनियमचा साठा काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली। तर इराणच्या दाव्यानुसार अणुबॉम्ब बनवणार नाही, पण युरेनियम संवर्धन करणं सोडणार नसल्याचं इराणनं म्हटलंय। युद्ध भरपाई आणि युद्ध पूर्णपणे थांबवण्यावर असहमत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे, तर इराणच्या म्हणण्यानुसार युद्धात लागलेली नुकसान भरपाई आम्हाला द्यावी। तेव्हा 21 तास ही चर्चा पार पडलेली होती, मात्र या चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही, चर्चा ही निष्फळच ठरली। एकीकडे अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरली असताना या चर्चेमधील अंतर्गत माहितीही समोर आली। अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरू असताना हॉर्मुझ खुलं करण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती समोर आली। तुर्कीच्या मीडियानं चर्चेदरम्यान वाद झाल्याची माहिती सांगितली, तर अराक्ची आणि विटकॉफ यांच्यात खडाजंगी झाल्याचंही समोर आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।